मुंबईच्या भविष्याबाबत चिंता वर्तवणारा एक धक्कादायक अभ्यास समोर आलाय। पुढच्या 25 वर्षात मुंबई नामशेष होणार असल्याचं या अहवालातनं समोर आलंय। एका विद्यापीठाच्या रिसर्चमधून ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। मुंबईचा 21.8% भाग हा पाण्याखाली जाण्याची भीती वर्तवण्यात आली आहे। देशाची आर्थिक राजधानी मुंबई समुद्रात बुडणार। पुढच्या 25 वर्षात मुंबई नामशेष होणार। मुंबईला समुद्रात जलसमाधी मिळणार। गेटवे ऑफ इंडिया डोळे भरून पहा, नरिमन पॉइंट आणि कुलाबा फिरून घ्या, शिवाजी पार्क ही डोळ्यात साठवून घ्या, CSMT स्टेशनवरही एक फेरफटका मारून घ्या, कारण येत्या काही वर्षात हे सगळं पाण्याखाली जाणार आहे। हो, हीच आपली मुंबई काही वर्षांनी बुडणार आहे। देशाची आर्थिक राजधानी मुंबई, ब्रिटिश काळापासून संपूर्ण देशाचा कणा बनलेली मुंबई, 106 हुतात्म्यांनी रक्त सांडून मिळवलेली ही मुंबई, देशात 24 तास सुरू राहणारं एकमेव शहर मुंबई, देशातील सर्वात मोठी चित्रपटसृष्टी, क्रिकेटची पंढरी, सामान्यातल्या सामान्य माणसाची स्वप्न पूर्ण करणारी मुंबई आता समुद्रात बुडण्याची शक्यता आहे। मायगिल विद्यापीठातील वैज्ञानिकांच्या रिसर्चनुसार मुंबईचा 21.8% भाग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। मुंबई हा बेटांचा समूह आहे आणि मुंबईमध्ये असे लो लाईंग एरियाज मोठ्या प्रमाणात आहेत, जसं की गेटवे ऑफ इंडिया असेल, वर्सोवा असेल, वांद्रे असेल, बांद्रा कुर्ला रिक्लेमेशन असेल, माटुंगा असेल, वर्सोवा सारखा भाग आहे की हे लो लाईंग एरियाज आहेत आणि त्या ठिकाणी होणारं रिक्लेमेशन किंवा मोठ्या प्रमाणात पाणथळी जागावरची अतिक्रमणं असतील किंवा वेगळे विकास प्रकल्प असतील, हायराईज इमारती असतील, मेट्रो असेल किंवा कोस्टल रोड असतील, हे मोठे मानव केंद्रित विकास जे या पाणथळ जमिनीवर लादलेले आहेत, त्याच्यामुळं साहजिकच मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढल्यामुळं हे भूभाग हे पाण्याखाली येऊ शकतात। समुद्राच्या पातळीत होणारी वाढ तसंच जागतिक तापमान वाढीमुळे दक्षिण आणि उत्तर ध्रुवावरचा बर्फ वितळतोय। बर्फ वितळण्याचा वेग असाच कायम राहिल्यास समुद्राची पातळी मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि त्यामुळे 2050 पर्यंत मुंबईला जलसमाधी मिळेल असा अंदाज आहे। कोणती ठिकाणं पाण्याखाली जाणार त्यावर एक नजर टाकूया। मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, कुलाबा, मलबार हिल, दादर, वरळी, वांद्रे, चेंबूर आणि वर्सोवा समुद्राच्या पाण्यात बुडणार आहे। शास्त्रज्ञांनी एक नकाशा देखील तयार केलाय। कोणत्या शहरांना तापमान बदलाचा फटका बसू शकतो याची माहिती शास्त्रज्ञांनी संकलित केली आहे। जीवाश्म इंधनांचा जसं की कोळसा आणि तेल, पेट्रोल, डिझेलचा वापर थांबवला नाही तर शतकाच्या अखेरीस जगभरातील 10 कोटींहून अधिक इमारती पाण्याखाली जाऊ शकतात। ही मानव केंद्रित विकास कामं जर आपण कमी केली तर आपण निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीमध्ये पाण्याखालचा भाग जो जातोय तो आपण नक्कीच टाळू शकतो। मोठमोठ्या प्रमाणात लोकांचे लोंढे हे देखील मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि त्याचा परिणाम हा हायराईज इमारती किंवा तिथे इमारती मोठ्या प्रमाणात विकास प्रकल्प मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यामध्ये जातो। तर एकंदरीत मर्यादित लोकसंख्या ठेवणं आणि मानव केंद्रित विकासाला आळा घालणं अशा काही गोष्टी करणं गरजेचं आहे। जवळपास निम्मी मुंबई समुद्र गिळून टाकणार आहे। हा धोका फक्त मुंबईसाठीच नाही तर मुंबई जवळच्या ठाणे आणि नवी मुंबईलाही असणार आहे। मुंबईतले अनेक भाग समुद्रात भराव टाकून तयार करण्यात आले, त्यातच तापमान वाढीमुळे समुद्राची पातळी वाढती आहे। ही वाढ अशीच राहिली तर मुंबई पाण्याखाली जाईल। गेल्या काही वर्षात शिवाजी पार्क परिसरात समुद्राच्या उधाणाचं पाणी घुसतंय। हे प्रमाण आणखी वाढण्याची भीती आहे। ज्या माणसांनी मुंबई तयार केली त्याच माणसांच्या वारसदारामुळे मुंबई कायमची पाण्याखाली जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।